सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित अहिल्यादेवी ही लेखमाला. काल आपण बघितलं की खंडेरावांचा कसा अकाली मृत्यू झाला आहे. सगळे शोकविवल आहेत. बघूया पुढे काय होतं आहे ते. मल्हारराव आर्तपणे विलाप करत बोलू लागले. अगं, तुझला खंडेरावांच्या ठिकाणी समजलो. साऱ्या कारभाराची समज दिली. कुळपुत्र समजून सारे सोपवले. दौलतीची काळजी कोणी व्हायची. माझे सारे पुण्य, उपदेश, शिकवण क्षणात बाजूला सारून आम्हा स्वन्वयात लोटतेस की काय. अहिल्या स्तब्ध होत्या. निश्चय पक्का होता. मामनजी, प्राक्तनी जेवढी सेवा होती तेवढी घडली. मल्हारराव गळा फोडून रडू लागले. बाईजी तर बेशुद्धीतच गेल्या. कुणी वैद्य, कुणी पाणी आणले. तिरीमिरीत मल्हारराव म्हणाले, माझी गुरुदक्षिणा न देता कुठे निघालीस? हां? त्यांना उमाळा आवरता आवरत नव्हता. डोळ्यातून अविरत घळघळा अश्वे वाहत होती. दीनवाणे म्हणाले, आधी माझी गुरुदक्षिणा दे. वचन दिले होतेस ना? एवढी भीक घाल ग. नको ग जाऊस. तिचे हात धरत म्हणाले, माझा अहिल्योबा ना तूच पुत्र आम्हास. मामनजी, शोक आवरा. आपण तर थोर गुरु. पतिव्रतेने सती जायलाच हवे ना. माझी अपकीर्ती व्हावी, लोकांनी माझ्या धर्माची चेष्टा करावी असं तुम्हाला तर नक्कीच कधीच वाटणार नाही ना. पोरी, अगं सती जाऊन फार तर तुझी सती म्हणून लौकिक होईलही, पण दौलतीचं काय? तू या साऱ्या प्रजेची आई झालीस. तुझ्यानंतर दौलतीस कोणी त्राता नाही उरणार. यवन रोहिले आपण आपला देश बळकावून प्रजेस पिडतील. अगं, तुला जीवच द्यायचा आहे ना, तर या प्रजेसाठी दे. अगं, या अंदेशामुळे तर खंडूस युद्धास पाठवत नव्हतो. कारभारातले सारे पदर तुला शिकवले ते कशासाठी? चळून जाण्यासाठी? उठ मुली, उठ. अगं, त्याच्यासोबत जायला 9 जणी आहेत, पण या गोरगरीब प्रजेसाठी, राज्यकारभारासाठी फक्त तू एकटीच आहेस. आज अहिल्या मेली आणि तुझ्या रूपाने खंडू जिवंत आहे. एवढं दान या म्हाताऱ्याच्या झोळीत टाक ग. कंठशोष करून रडत अहिल्यांच्या पायावर डोकं ठेवून ठेवून रडू लागली. सावध झालेल्या बाईजीही त्यांचे पाय धरू लागल्या. या दोघांनी आपल्या अजाण त्या वयापासून किती सांभाळलं आपल्याला, किती जपलं, शिकवलं, आणि आपण आपले पाय धरतायत हे बघून अहिल्या लज्जित झाल्या. मुलासाठी नाही, पण सुनेसाठी रडतायत हे आश्चर्य पाहून थक्क झाल्या. मन करुणेनं, त्यांच्या प्रेमानं भरून गेलं. अहिल्या विरघळल्या. हे सारं होईस्तोवर 24 तास ठरले. लढाईमध्येच थांबली. इंदोरहून खंडेरावांच्या बायका रडत भेकत आल्या. हरकुआई, बनाई सर्वच आले. खंडेरावांच्या बायकांना सती जायचं नव्हतं, पण त्यांना बळजबरीने सतीवस्त्रे नेसवली. बायकाच बायकांशी क्रूरपणे वागत होत्या. त्या गळातल्या फुलांच्या माळा तोडत, आम्हाला नाही जायचंय सती, जगायचंय असं म्हणत रडत ओरडत होत्या. पण समाज ऐकत नव्हता. मात्र यवन कंचनी सतीवस्त्र नेसून प्रथमच अहिल्याच्या पायी डोकं ठेवलं. अहिल्याने त्यांना हृदयाशी धरून प्रेताजवळ आणलं. स्वामी, आम्ही संगे येतो म्हणालो, निघालोही होतो, पण इथले सारे आपणही ऐकलेत ना. स्वामी, आपली दासी तशी नावडतीच होती. ज्यांच्या संगे आपण रमत होते, प्रिय होत्या, त्या दोघी सख्या आपल्या संगे आहेत. स्वामी, त्या शेवटच्या रात्री मी शुभ्र वस्त्रात भावले होते ना. स्वामी, पवित्र निष्ठेची शपथ घेते की आजपासून केवळ आणि केवळ शुभ्र वस्त्रच नेसेन. थाटमाट, सुख, अलंकार, सप्तरंग हे सारं तुमच्या संगे. या क्षणापासून हे जीवन देवार्पण, देशार्पण, धर्मार्पण. अहिल्या खंडेरावांच्या पायी डोई ठेवून रडत होत्या. क्षमा मागत होत्या.
अंगावरचे सर्व अलंकार दागिने उतरवून खंडेरावांच्या शेल्यात बांधले आणि सर्व सतींच्या पायी डोके ठेवू लागल्या. बाजूला मोठी प्रशस्त चिता रचली जात होती. वेळोवेळी अनावर होत असलेल्या अहिल्यास बाईजी आणि हरकुआई राहुटीत धरून बसल्या होत्या. सवतींच्या किंकाळ्यांनी सारा असमंत भरून गेला. अहिल्या भिंतीवर थाड थाड डोके आपटून घेत होत्या. त्यांना आवरणाऱ्या बाईजी हरकुआई थकून गेल्या. त्या यवनकंचनी मरणाला हसत पत्करणारं प्रेम खरंच असेल तर मग मलाही का नाही लाभलं? पतीला वाममार्गापासून परावृत्त करणं हा खरा धर्म, की पतीबरोबर चिखलगर्तेत वाहत जाणं हा धर्म? यांना ते शिवशक्तीचं प्रेम मिळालं असेल. वाद्यांच्या असह्य कलाकलाटातूनही सतींच्या किंकाळ्या कान फोडून मेंदूपर्यंत जात होत्या. बाकीच्यांना ऐकायला येत नसेल. मल्हाररावांची प्रतिज्ञा ऐकून जाट हादरला. त्याने जयाजी शिंद्यांची संधान बांधून आपली पगडी दूतामार्फत जयाजीकडे पाठवून भाईचारा केला. जयाजीने स्वीकारल्याने मल्हार बाळांची तळपायाची आग मस्तकात गेली. रघुनाथरावास म्हणाले, आमच्या अस्थिनीतच साप निघाला. इतके वर्षाच्या भाऊपणास डाग लावला. आता इथे क्षणभरही थांबणे नाही. आपण धनी शिंद्यास मुखत्यारी दिलीत, आमचं काय? मल्हारराव संतापाने खदखदत होते. आमचं काय? कैलासवासींनी आणक्रिया करून भाई पगडी केली. ते गेले आणि आम्ही पोरके झालो. सांगाल ती चाकरी करू. आमची प्रतिष्ठा आमच्या सामर्थ्यावर तडीस नेऊ. आम्ही आहोत आणि जाट. वेळ लागेल थोडा. आपण सर्वा सुलूक करायचा तर करा असं म्हणून डेऱ्यात आले. अहिल्याकडे बघवत नव्हते. सर्वालंकार कुंकुमविरहित शुभ्र वस्त्रे लेवून गुडघ्यात मान घालून त्यांचेकडे बघवत नव्हते. अहिल्याबाई, आमचेवर बहुत उपकार केले. आम्ही जाटाचा बदला घेतल्याशिवाय मरणार नाही ही आमची प्रतिज्ञा. अहिल्यांना रडू फुटले. त्यांना बाईजींच्या स्वाधीन करत म्हणाले, या प्रलयातून वाचवलेले रत्न जीवापरीस सांभाळा. तेवढ्यात स्वतः रघुनाथराव 10,000च्या थैल्या मल्हाररावांच्या पायी ठेवत म्हणाले, चुकले आमचे. मी तर आपल्या लेकरासारखा या पैक्यातून खंडेरावांची छत्री बांधावी. यावर चिडून मल्हारराव म्हणाले, आपणास शिंदे जाट जवळचे, आमचे काय? आपण आधीच उपकृत केले, आता अधिक नको. थोडं बोलून रघुनाथरावांनी काढता पाय घेतला. सर्व डेरे, छावण्या, पालख्या, नालख्या यासह इंदोरला रवाना करून स्वतः मल्हारराव क्रियाकर्मासाठी मथुरेकडे निघून गेले. येताना अहिल्याबाईंना त्या दुसऱ्या मेण्याची सतत आठवण येत होती. कंचनींच्या आठवणीने मन भरून येत होते. इंदोरात तर सर्व वातावरण शोक व्याकुळ झालं होतं. शोकाकुल जनता सतींचा जय जयकार करीत होती. आपण सती गेलो नाही याचं शल्य अधिकच टोकदार झालं. तिरस्कृत नजरा तुच्छतेने बघणार. त्या नजरा बचावण्याच्या दृष्टीने अहिल्येने पदराने तोंड झाकून घेऊ लागताच कोणी म्हणाले, तोंड झाकण्यापेक्षा मळवट भरल्या कपाळानं सती सती शब्दाचा फटकारा बसल्याने त्या धाय मोकलून मालेराव मुक्तास जवळ घेऊन रडू लागल्या. कुणालाच आटोपेनाशा झाल्या. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच प्रश्न, मुख्य स्त्री असून सती का नाही गेल्या? बाईजी, असं चुकलं का? शांतपणे बाईजी म्हणाल्या, पोरी, लोकांचं स्मरण 4 दिवसांचं. हे सडके विचार सोडून दौलतीस प्रजेस असं संभाळ, असा न्याय कर की हेच लोक तुझा गुणगान, तुझे जय जयकार करतील. कदाचित तेव्हा मी असेन, कदाचित नसेन. अहिल्याना आता फक्त मालेरावांना दौलती लायक करणं, पण त्यांच्या नशिबाचे भोग फक्त नियतीलाच माहीत होते. अहिल्यांना मल्हाररावांचं पत्र आलं.
खंडेरावांच्या अस्थी घेऊन जात असतानाच वाटेतच जाटाच्या सहाय्यार्थ शिंदे जात असल्याचे पाहून अवघ्या देहाची हत्यारे झाली. अहिल्याबाई, आम्ही जाटांविरुद्ध झुंज घेतो आणि तिकडे दादासाहेब 60 लक्ष घेऊन जाटाशी सुलूक करण्याचे मनसुबे करताय. 6 मासी श्राद्धास इंदोरास येत आहोत. तुम्ही आहात तर अवघी दौलत आहे हे लक्षात घेऊन वर्तन करावे. चौंडीहून माहेर लुटलं. कड उमाळे आवरत नव्हते. आठवणींना खळ नव्हता. आईनं वर्णन केलेलं प्रेम कधी मिळालंच नाही. 6 महिने श्राद्धविधी सुरू झाला. खंडेरावांच्या बरोबर गेलेल्या सतींची नावं घेऊन झाली, पण 2 कंचनी शबनम शकीनांची नावं श्राद्धविधीत का आली नाहीत? त्या यवन बायका अन्य धर्माच्या असल्या तरी स्वामींसंगे जळून गेल्याच ना. नातं फक्त धर्मानेच बांधली जातात. ईश्वर चराचरात धर्म बघायला सांगतो ना. स्वामींसंगे जळून राख चिमूट झाल्या. त्यांच्या नावे 2 पळ्या पाणी सोडणं जमत नसेल तर बंद करा हा श्राद्धविधी. मल्हारराव शास्त्री पुराणिकांकडे बघून धीर एकवटून म्हणाले, यवन स्त्रीचे श्राद्ध आपल्या धर्माज्ञेत बसत नाही. कुणी केल्या धर्माज्ञा? ईश्वराने तर नाही ना. मार्ग शोधा. जर तुम्हाला जमत नसेल तर मला मौलवांकडे जावं लागेल. त्या पोरींचं श्राद्ध झाल्याशिवाय आम्ही अन्नाला शिवणार नाही. वातावरण तंग झालं. अखेर त्या मल्हाररावांना म्हणाल्या, मामनजी, आपणच बुद्धिवाद सांगावा. त्यांना अहिल्याचे काही अंशी पटत होते, काही नाही. ते दुग्ध्यात पडले. आपण मल्काजमिनीशी यवन असून मातोश्रीचं नातं जोडलेच ना. धर्म नाती जोडतो, तोडत नाही. ती याद येताच मल्हारराव ओरडून अंतोशास्त्रीस म्हणाले, त्या दोघी यवन स्त्रियांची श्राद्धे करा. घ्या त्यांची नावं, सोडा पाणी त्यांचे नावे. धर्माचा जबाब ईश्वरास आम्ही देऊ. उद्या इंदोरातील ब्राह्मण वाळीत टाकतील, मारतील. अंतोशास्त्री असे म्हणताच मल्हारराव म्हणाले, तुमच्या कुटुंबासह या वाड्याचे दरवाजे उघडे असतील. शेवटी त्या यवनी कंचनींच्या नावे श्राद्ध झाले. इंदोरमध्ये उलटसुलट चर्चेचं पेव फुटलं. काहींनी नाकं मुरडली तर काहींनी या धाडसाचं कौतुक केलं. धन्य त्या अहिल्याबाईंच्या धाडसाची. त्यांची धर्मनिरपेक्षता पाहून सारे आश्चर्यचकित झाले. मंडळी, आजचं आपलं वाचन आपण इथे थांबवतो आहोत. उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. लेखमालेचं लेखन केलेलं आहे मीनाक्षीताई देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते आहे. तर उद्या पुढच्या भागासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.